स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 99 ऐकणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. जर तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 99. मैदर्गी येथील मुसलमान जमादार. मैदर्गी गावी एक मुसलमान जमादार सरकारी नोकरीवर होता. बंदीखान्यातील कैद्यांवर देखरेख करण्याचे त्याच्याकडे काम होते. एके संध्याकाळी कैदी तुरुंगात घालण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकून पळून जाण्याकरता कोटाच्या खंदकात लपून बसला. रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराच्या लक्षात आले. तेव्हा त्याला फार वाईट वाटले. झालेल्या गोष्टीचा काय परिणाम होतो याची त्याला काळजी वाटली. नोकरी करता करता म्हातारपण आले. आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असताना असा प्रसंग आला. म्हणून पराकाष्ठेचे दुःख त्याला झाले. जमादार श्री समर्थांचा भक्त होता. श्रींचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपल्यावर आलेले दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामी समर्थांची सेवा करीन. रात्री इकडे तिकडे कैद्यांबद्दल तपास केला, पण पत्ता काही लागला नाही. उजाडल्यावर एक स्वार कैद्यांच्या तपासात फिरत असता खंदकात लपून बसलेला एक कैदी त्याला सापडला. स्वाराने त्याला जमादाराच्या स्वाधीन केला. जमादाराला अत्यानंद होऊन कैद्याला घेऊन तसाच तो मामलेदाराकडे गेला आणि त्या कैद्याला मामलेदाराच्या स्वाधीन करून नोकरीचा राजीनामा त्याने दिला. खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला याचे मामलेदाराला आश्चर्य वाटले. कैद्याला विचारपूस करता त्याने सांगितले की रात्रभर मी पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो. खंदकावर चढून जावे तर एक संन्यासी माझ्या पुढे मारण्यास येईल. तो संन्यासी सकाळपर्यंत माझ्या मागे फिरतच होता आणि सकाळी स्वार येऊन त्याने मला पकडले. कैद्याची हकीकत ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. मुसलमान जमादाराची खात्री झाली की आपले संकट श्री स्वामी समर्थांनी दूर केले व पूर्वीच्या संकेताप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी लागला. सर्व संघ परित्याग करून जमादार महाराजांच्या सेवेत तत्पर राहिला. पोटासाठी तो कोणताच उद्योग करीत नसे. दुपारचे 12 वाजता चोळप्पा 2 भाकरी याला दे म्हणून महाराज चोळप्पाला आज्ञा करीत. याप्रमाणे 8 दिवस क्रम चालला. चोळप्पा लोभी असल्या कारणाने 2 भाकरी देण्याचे त्याला जड वाटू लागले. जमादाराला महाराजांजवळ बसण्याची चोळप्पांनी मनाई केली. जमादार लांब बसू लागला. महाराजांनी हे पाहून एके दिवशी त्याला जवळ बोलावले. आपल्या पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून गावी जाण्यास त्याला आज्ञा दिली. प्रसाद शिरसावंद करून मोठ्या आनंदाने जमादार मैदर्गीस गेला. चर्मपादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने तो त्याची पूजा करू लागला. हिंदू साधूचा जोडा आणून पूजा करतो ही गोष्ट जमादाराच्या बायकोपोरांना विचित्र विक्षिप्त वाटली. त्यांच्या बुद्धीला ते पटेना. त्यांनी जमादाराला घराबाहेर हाकलून दिले. बाहेर एक पडके घर होते. त्यात जमादार जाऊन राहिला. स्वामी कृपेने त्याला गावातून आयते भोजन मिळू लागले. श्री स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्ध झाला. त्याची कीर्ती ऐकून रोगी व व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले. श्री स्वामी समर्थांच्या चर्मपादुकाखालील माती जमादार त्यांना देत असे. त्या प्रसादाने रोगी बरे होऊ लागले. तो मोठा सिद्ध पुरुष बनला.
ब्राह्मणही त्याला वंदन करू लागले. जमादार नेहमी अक्कलकोटात दर्शनाला जाई. पुढे त्याला महाराज पीर साहेब या नावाने हाक मारीत. पुढे त्याला द्रव्यही पुष्कळ मिळू लागले. ज्या बायका पोरांनी त्याला घराबाहेर हाकलून दिले होते त्यांनीच त्याला मोठ्या प्रेमाने व सन्मानाने पादुकांसह घरी नेले. जग हे पैशांचे आहे. मिळती शृंगार भूषणे, कांता लवे बहुमाने. जमादाराची बायको पुढे पतीची सेवा करू लागली. पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुकांची स्थापना करून पूजेला एक ब्राह्मण ठेवला. मोठ्या थाटाने तो श्रींचा उत्सव करू लागला. जमादाराच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागले. त्याचे शिष्यही पुढे पुष्कळ बनले. याप्रमाणे तो श्री स्वामी कृपेने मोठा अवलिया बनला. येथे बखर क्रमांक 99 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.